नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता मार्गदर्शन शिबिर संपन्न. वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता लाल चक्की चौक, वाघमारी हॉल, उल्हासनगर 4 येथे शनिवारी दिनांक 3/8/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री बालाजी किनीकर, राजेंद्र चौधरी, खोब्रेगडे साहेब, अतुल देशमुख, राजेंद्र सावंत यांची उपस्थिती लाभली. यावेळी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आले. हा फार महत्वाचा आहे आणि म्हणून एक एक गोष्टी आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनाइज करत गेलो आणि आम्हाला जेव्हा असं वाटलं की हा जो किंमत आहे, भोगवटा शुल्क आहे, ऑक्युपन्सी प्राइस आहे, ही फार जास्त आहे. रेडिएक्टरनुसार 2000 सालाची होती, त्याच्या कितीतरी पटीने वाढलेली आहे आणि ही कमी करण्याची गरज आहे. म्हणून आदरणीय आमदार महोदयांनी अनेक प्रयत्न केले आणि त्याला साथ, त्याला दुजोरा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिला. आणि तुम्हाला सांगतो, तो जिहार जो निर्गमित झाला तो आपल्या सर्वांच्यासाठी आहे ना, सुखद असा आहे. तो इथे बसलेले सर्वजण, मला वाटतं 5-6 बैठका आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये बैठका झालेल्या आहेत. त्याला आपले चौधरी साहेब होते, ससाने साहेब होते, रवी जिल्हाने होते, आपले जाधव साहेब होते, टाले साहेब होते, मानेताई होत्या. 4 ते 5 बैठका या ठिकाणी झाल्या आणि त्या बैठकीमध्ये आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचे झालेले बांधकाम आहेत, त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत. 855 बिल्डिंगचा प्रश्न आहे. आपण सर्वसामान्य लोक जे घरात राहतो त्याचाही प्रश्न आहे. मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70% लोक चाळीमध्ये राहतात आणि त्या वेगवेगळ्या शासनाच्या जमिनी असतील किंवा काही मालकी हक्काच्या जमिनी असतील, त्याही रेग्युलेशन कशा करायचा हा मोठा प्रश्न होता. त्याच्यामध्ये महसूलचा प्रश्न आहे, जमीन कोणाची आहे, बांधकाम नगरपालिका महानगरपालिका करतो तो एक विभाग आहे. सोसायटी बनवतात, त्या सोसायटीमध्ये गृह निर्माण सोसायटी असतात, सोसायट्या बनवून देणारी ती डिपार्टमेंट आहे. त्याप्रमाणे जो कायदा आपण बनवणार आहोत तो कायदा व्यवस्थित आहे का नाही यासाठी लॉ ज्युडिशरी मध्ये एक डिपार्टमेंट आहे, त्याची मान्यता घ्यावी लागतात. आणि पैसे भरणं, जो रेग्युलायझेशनचे पैशाचा दंडात्मक रक्कम ही खूप होती, त्याच्यामुळे सर्वसामान्य जे आपण राहतो त्यांना ते पैसे भरणं अशक्य होतं. आणि जे लोक बिल्डिंग मध्ये राहत आहेत, अनॉथराइज बिल्डिंग झालेले आहेत, त्याचा एकाचा एवढा झाला आहे, जरी त्याला आपण रिडेव्हलपमेंट दिलं तरी काही तो डेव्हलप करू शकत नाही किंवा त्याचं रजिस्ट्रेशनही झालेलं नाहीये. अशा अनेक कारण आहेत. अशा बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंग रस्त्यात बांधलेल्या आहेत, अनधिकृत जागेवरती, शासनाच्या जागेवरती, गार्डनच्या जागेवरती बांधलेल्या आहेत. म्हणजे हा जो कायदा बनवणं हा खूप किचकट कायदा होता. परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व टीम वेळोवेळी आम्ही मंत्रालयात जाऊन मिटिंगी घेतल्या आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही सांगितलं की साहेब, आता तुम्ही नगरविकास मंत्री होता त्यावेळी मिटिंग झाल्या, आता तुम्ही मुख्यमंत्री आहे, आता जर न्याय द्यायचा असेल उल्हासनगरला तर तुम्हीच देऊ शकता, अन्यथा न्याय मिळणार नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री साहेब, खासदार साहेब आणि आम्ही सर्व, चौधरी साहेब असतील, सर्व जाधव साहेब, आम्ही सर्व वारंवार आम्ही जात होतो मंत्रालयामध्ये. आणि हे सगळ्या डिपार्टमेंट, एक डिपार्टमेंट आहे, मी तुम्हाला सांगितले किती डिपार्टमेंट होते, गृहनिर्माणचा सचिव, नगरी विकासचा सचिव, फायनान्सचा सचिव, लॉ ज्युडिशरीचा सचिव, महसूलचा सचिव,
त्या सगळ्या सचिवांची एकत्र बैठक साहेबांना लावली आणि स्पष्ट सांगितलं, एकाच वाक्यात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की मला काही हो, मला उल्हासनगरच्या लोकांना न्याय द्यायचा आहे आणि हा एकमेव उपाय असेल तर तुम्ही ठरवा आणि आम्हाला न्याय द्या.